लॉकडाऊन होईल का? आता तरी जागे व्हा आणि मोबाईलचा खरा वापर करा. नोकरी आणि व्यवसाय ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात. हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. तर तुम्हाला टायटल वाचून कळलंच असेल की आपण व्हिडिओ कोणत्या सब्जेक्टवरती बनवतोय आणि ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आता न्यूज तर सगळेजणच बघतायत की काही चर्चा चालू आहेत की लॉकडाऊन केव्हाही होऊ शकतं. लॉकडाऊन म्हणजे कोरोनाच्या काळात होतं ते लॉकडाऊन नाही. आपलं म्हणजे आता जसं की तेल झालं, डिझेल झालं, हे सगळे आपल्याकडे आता भारतामध्ये तुटवडे याचे कमी पडतात. म्हणजे खूप कमी प्रमाणात आता आहे साठा, असं आपले पंतप्रधान आहेत त्यांनी त्यांच्या लास्ट टाईमच्या ह्याच्यामध्ये सांगितलं. म्हणजे सगळ्यांनाच वॉर्न केलं की तुम्ही तेल, डिझेल, पेट्रोल यांचे कमी प्रमाण करा, सोनं खरेदी करू नका, परदेशी बाहेर फिरायला जाऊ नका. म्हणजे बरेच असे अजून काय निघत जाणार आहेत गोष्टी. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जसं की मी स्वतःवरून सांगते, माझं वडापावचं शॉप होतं आणि गेल्या महिन्यात जेव्हा अक्षरशः गॅस म्हणजे असं काय अपेक्षित पण नव्हतं की ऑन दी स्पॉट बंद होतील आणि लगेचच गॅस मिळणं बंद झालं. कमर्शियल गॅस पूर्ण बंद झालं. म्हणजे माझी तर वडापावची छोटी गाडी आहे, पण ज्यांचे मोठे मोठे हॉटेल्स होते ते एकाएकी बंद झाले. कारण की गॅसचा कोणी किती साठा करून ठेवू शकत नाही. म्हणजे बारी एक तुम्ही लावू शकता, 1 किंवा 2 स्टेपनी ठेवू शकता. ते पण ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडे. आता आम्ही तर एकच वापरत होतो की बाबा एक संपल्यानंतर आम्हाला लगेच दुसरा आणून द्यायचा. तर त्याच्यामुळे आमचं तर 2-4 दिवसामध्येच लगेच दुकान बंद झालं गॅस नसल्यामुळे. त्याच्यानंतर सुद्धा आम्ही आधुनिक पद्धतीने, म्हणजे मी जिथे वडापावची गाडी लावायची तिथे लकीली जागा होती भरपूर मागच्या साईडला, तिथे मी चुलीवरती पण आम्ही वडापाव काढले. त्याच्यानंतर काय, तर तेल महाग झालं. म्हणजे जिथे आपण 15 आणि 20 रुपयाची गोष्ट विकतो, हार्डली त्याच्यामध्ये आपले 4 आणि 5 रुपये प्रॉफिट मिळतात. त्याच्यामध्ये पण जर महागाई झाली आणि लोकांना आपण जर समोरून ती 15 रुपयाची गोष्ट 20 ने चालू केली, तर लोकं सरळ हे करायचे. का? तर त्यांचे 5 रुपये एक्स्ट्रा जातात म्हणून. पण त्यांना हे माहिती नसायचं की त्या 5 रुपयासाठी आपल्याला काय करायला लागायचं. म्हणजे हा एक व्यवसायाचा पार्ट झाला. म्हणजे असं आहे की व्यवसाय पण एकाएकी, म्हणजे हॉटेल लाईन सगळ्या बंद झाल्या. छोटे-छोटे हॉटेल्स तर कायमचेच बंद झाले. कारण की 2-3 महिने एम्प्लॉईंना पगार देऊन किंवा ते रेंट वगैरे भरून कोणाला परवडत नाही. सगळ्यांनी, अर्ध्या लोकांनी जे म्हणजे रोजच्या ह्याच्यावरती होते त्यांनी बंदच केलं. जे मोठे इंडस्ट्रीजवाले आहेत त्यांना परवडणारं होतं, त्यांचं अजून चालू आहे. अजून पुढे माहिती नाही की तेलाचे प्रॉब्लेम किती होणार आहेत, काय होणार आहेत. हा प्रश्न झाला की खाद्य म्हणजे हॉटेल्स लाईनचा. पण आता नवीन चालू झालं की डिझेल आणि पेट्रोल ह्या सगळ्या गोष्टी आता कमी प्रमाणात मिळणार आहेत. मग ज्यांचे व्यवसाय याच्यावरती आहेत त्यांनी काय करावं? म्हणजे कुठेतरी बऱ्याचशा आता डिझेल पेट्रोलवरती चालणारे जे व्यवसाय आहेत, आता डिझेल पेट्रोलवरती तर ऑलमोस्ट सगळंच चालतं. कारण की जर आयात निर्यात झालीच नाही तर तुम्ही मटेरियल कुठून मागवाल आणि व्यवसाय कसा होऊ शकतो? म्हणजे आता हॉटेल्स बंद झाले, आमच्यासारखे छोटे-मोठे गाडी लावणारे आहेत त्यांचा प्रॉब्लेम झाला आणि आता हळू-हळू डिझेल पेट्रोलवरती आले. म्हणजे कुठेतरी आयात निर्यात बंद झाली की बाकीचे पण व्यवसाय ठप्प होणार आहेत. आता काही लोकं अशी बोलायची, हां, व्यवसायवाल्यांचं असंच असतं, आमची तर बाबा नोकरी सिक्युअर आहे, नोकरीमध्ये काय प्रॉब्लेम नाही. पण आता डिझेल आणि पेट्रोल जर कमी झालं तर तुम्ही कामाला जाणारे कसे जाणार? आणि आता कळलंय की वर्क फ्रॉम होम चालू, म्हणजे भविष्यात होईल नाही होईल ती वेगळी गोष्ट, आपण तर काय डिक्लेअर करू शकत नाही. पण जर समजा वर्क फ्रॉम होम चालू झालं, जसं की कोरोनाच्या काळात झालं होतं, तर ज्यांना वर्क फ्रॉम होम करणं पॉसिबल आहे, ज्या लोकांना, त्यांनाच वर्क फ्रॉम होम करायला मिळणार आहेत. आता जे म्हणजे आता कमी ह्याच्यावाले आहेत, जे सिक्युरिटीवाले असतात, मे बी हाऊसकीपिंगवाले असतात, पॅन्ट्रीवाले असतात, त्यांना काय करायचं आहे की वर्क फ्रॉम होमवालं करणारे जे ऑफिस स्टाफ आहे ते घरात जाऊन त्यांच्या हे करू शकतात. पण जर हाऊसकीपिंगवाले आहेत, पॅन्ट्रीवाले आहेत, त्याच्यामध्ये बरेच अजून डिपार्टमेंट असतात की त्यांना त्यांचं काम तिथूनच करायचं. आता लॅपटॉपवर बसून कोण हाऊसकीपिंगचं काम करणार आहे का, पॅन्ट्रीचं काम करणार आहे का? मग त्यांच्यासाठी काय करणार? तर तसंच होणार. त्यांना कंपनीला परवडलं नाही तर ऑन दी स्पॉट त्यांना काढून टाकणार. म्हणजे कुठेतरी परत फिरून कोरोनासारखा लॉकडाऊन नाही, पण कसंच लोकांना त्या सिच्युएशनमधून जाणं भागच पडणार आहे. कारण की त्याची जिम्मेदारी कोणच घेणार नाही. कारण की लास्ट टाईम कोरोनामध्ये मला अजून आठवते की आम्ही 8 महिने त्याचं सहन केलेलं आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांचा जॉब पण ॲट अ टाईम गेला होता. म्हणजे काही रिझन नव्हतं. त्यांना वाटलं काढायचं, त्यांनी काढून टाकलं. मग ती गोष्ट आम्ही आत्ता कुठे 1-1.5 वर्षामध्ये माणूस स्वतःहून स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळेला ही मोठी गोष्ट झाली. म्हणजे नोकरी, व्यवसाय हे आपल्या हातात काहीच राहिलं नाही आहे. ज्यावेळेला देशावरती संकट येईल, बाहेरच्या, आता बघायला गेलं तर लढाई झाली बाहेरच्या देशात चालू, पण याचे फटके आपल्याला म्हणजे जाणवत आहेत किंवा आपण ते सहन करतोय. तर आपला देश तेवढा कॅपेबल नाही आहे का? म्हणजे आपल्याला सिक्युअर ठेवण्यासाठी नाही आहे का? कारण की आपण सगळं परदेशी वापरतोय म्हटल्यानंतर कधी ना कधीतरी हा आपल्याला फटका पडणारच होता. तर मोठ्या उलाढालांबद्दल मी बोलणार नाहीच आहे. पण कुठेतरी असं वाटत होतं की जिथे युद्ध चाललंय त्याच्यापेक्षा पण बेकार अवस्था आपली येणार आहे, कारण की आपल्याला खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये पण पुढे तडजोड करावी लागणार आहे. तर माझा सांगण्याचा दृष्टिकोन हाच होता की ज्या मैत्रिणी घरी असतील, फ्री बसलेल्या असतील, रील्स बघत असतील, तर त्यांनी आत्ता पण जागे व्हा. सोशल मीडिया, ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे असे आहेत की ते तुम्हाला घरातूनच करायचे आहेत. तर आत्तापर्यंत जर तुम्ही रील्स बघत वेळ घालवत असाल तर तुम्ही सोशल मीडियावरती या, फेसबुकवरती, यूट्यूबवरती फक्त टाईमपास करणारे प्लॅटफॉर्म नाही आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही अर्निंग करू शकता, इन्कम कमवू शकता, जर तुम्ही इन्कमच्या सोर्सनी त्याच्याकडे बघितलात तर. सो मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आता कुठेतरी आपले डोळे उघडायला पाहिजेत की एकाच प्रकारे नाही. म्हणजे आता जसं की मी बिझनेस करते, तर माझा बिझनेस बंद झाला ज्यावेळेला लास्ट टाईम गॅस सिलेंडरचे प्रॉब्लेम झाले, तर त्यावेळेला माझा बिझनेस बंद झाला. तर कुठेतरी मला हे एक होतं की
मला टेन्शन नव्हतं बिकॉज माझ्या मिस्टरांचा जॉब चालू होता. म्हणजे टेन्शन तर होतंच, कारण की आपल्या गरजा आता एवढ्या झाल्यात की एकाच्या कमाईने काहीच होणार नाही. पण ठीक आहे, खाण्यापुरतं तरी कुठून तरी येणार होतं हे माइंडमध्ये होतं. पण आत्ता जर माझा बिझनेस बंद आहे, माझ्या मिस्टरांचा जर जॉबचा प्रॉब्लेम झाला, म्हणजे त्यांना वर्क फ्रॉम होम किंवा जर काही वेळासाठी ब्रेक दिला, असं कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ नये. पण एक आपण शक्यता मांडू शकतो. तर पुढे आपण काय करणार? आपल्याला कोण म्हणजे पंतप्रधान खायला द्यायला येणार नाही आहेत किंवा आपले मुख्यमंत्री द्यायला येणार नाहीत किंवा कोणीच येणार नाही. ते फक्त आपल्याला सांगणार आहेत की तुम्ही असं वापरा, तुम्ही असं जगा. उद्या गावाला जायला जरी निघालं तरी पेट्रोल डिझेल बंद केले, आता इथेच राहा. काय करायचं ते इथेच करा. आपण इथे करणार काय? तर ही सिच्युएशन आपल्यावर कधीही येऊ शकते. पण एक बेस्ट आहे की आत्ता मला माझ्या मैत्रिणींना हेच सांगायचं, जर तुम्ही रिकाम्या असाल, काहीच तुमच्याकडे कामधंदा नसेल, तर तुमच्याकडे मोबाईल, म्हणजे मला असं वाटतं की आत्ता कोणाला जास्त काही कळत नसेल ना, त्यांच्याकडे पण अँड्रॉइड मोबाईल, ऑलमोस्ट सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. तर त्याचा वापर करा. तुम्ही ज्यावेळेला चारही सोर्सने इन्कम कमवण्याचा प्रयत्न कराल, इन्कम घ्याल, त्यावेळेला पुढे कोणताही प्रॉब्लेम्स आला, कोणत्याही अडचण आली, जरी 2-3 आपले पैसे येण्याचे मार्ग बंद झाले, तरी ॲटलीस्ट एका ह्याच्याने आपण इन्कम कमवू शकतो. एवढंच म्हणजे मला तुमच्यापर्यंत सांगायचं आहे. कारण की मोबाईल हा फक्त टाईमपाससाठी नाही आहे. मी याच्या आधीही व्हिडिओ बनवले. तर इन्कम म्हणजे खूप आहेत. जर तुम्ही आता यूट्यूब खोललात ना आणि सर्च केलात ना, की घरी बसून मोबाईलवरती मी काय करू शकते, तर तुम्हाला हजारो, शेकडो अशा व्हिडिओ मिळतील, की त्याच्यामधून मान्य आहे थोडा वेळ लागेल. म्हणजे आत्ता लगेच तुम्ही मोबाईल ऑन केलात, व्हिडिओ बघितलात आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटवरती पैसे यायला नाही. पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही आज काय माहिती की तुम्ही एकाच महिन्यामध्ये काही तुमच्या व्हिडिओ व्हायरल झाल्या किंवा तुम्ही ऑनलाईन दुसरा एखादा बिझनेस केलात आणि त्याच्यामध्ये खरंच तुम्ही चांगलं ग्रोथ केलात, तर तुम्हाला लगेचही इन्कम येणं स्टार्ट होईल. पण काळाची ही गरज आहे की एकाच सोर्सवर राहू नका. जॉब आहे आमचा किंवा कारण की आपण एक कोरोना बघितलेला आहे, एवढा बेकार फटका पडला आहे की त्याच्यामध्ये सगळ्यांचं असतंच नसतं झालं आहे, म्हणजे बऱ्याच जणांचं. त्याच्यामधून मी पण स्वतः फेस केलं आहे की एवढे आपण म्हणजे आता कोणीच असं नाही आहे की त्याच्या अंगावरती कर्ज नाही आहे, कारण की सिच्युएशनच माणसाला त्या ह्याच्यामध्ये हे करते. कोण मुद्दामून स्वतःवरती करून घेत नाही. तर हे असंच असतं की मुलांच्या शाळा जरी बंद झाल्या तरी फीस भरायचे, म्हणजे आपल्याला जे देणं आहे, म्हणजे जर सगळंच बंद झालं तरी आपले EMI भरायचे, ते बंद होणार नाही. जरी ते थांबवले तरी ते इंटरेस्ट सकट आपल्याकडून घेतात. लॉकडाऊनमध्ये EMI थांबवले, असं थांबवायचे आहे असं मोदींनी डिक्लेअर केलं होतं, पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं होतं. पण कुठलाच EMI थांबला नाही. EMI वाले घरात येऊन लोकांना जबरदस्ती करून पैसे घेऊन जात होते. लॉकडाऊनमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की तिकडून डिक्लेअर होत होत्या, पण प्रत्यक्षात त्या आपण जगत नव्हतो. म्हणजे जे काय आहे ते आपल्याला पे करायचं होतं. कुठल्या भाडेकरांनी, म्हणजे मोस्टली कुणीतरी असेल की असं चांगल्या ह्याच्याने की त्यांनी ते भाडं माफ केलं होतं. पण मी स्वतः लॉकडाऊनमध्ये, आत्ता माझं स्वतःचं घर आहे, पण ज्यावेळेला लॉकडाऊनमध्ये मी स्वतः रेंटनी राहत होते, मी इथे पण नव्हते, आम्ही गावी होतो 3-4 महिने, पण तरी पण आमच्या रूम मालकाने आमच्याकडून रेंट घेतलं होतं. म्हणजे कोणी काही माफ करत नाही. पंतप्रधान तिकडे काही डिक्लेअर करतील, पण प्रत्यक्षात आपण ती गोष्ट कधीच फील करत नाही. स्वतः जागे व्हा. कधी म्हणजे आता हा मला व्हिडिओ जास्त लाँग नाही बनवता येणार, पण प्लीज की सोशल मीडियाचा आता हे घ्या आणि तिथून इन्कम कमवायला स्टार्ट करा. तर आवडली व्हिडिओ तर नक्की शेअर करा. आपल्यासारख्या अजून अशा मैत्रिणींबरोबर, मित्रांबरोबर पोहोचली पाहिजे. आवडली तर लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. खास करून मराठी माणसांनी पण मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे, कारण की जर मी पुढे गेली तर ऑब्व्हियसली माझ्या मागून अजून 10 जण पुढे येतील. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.